हाय हॅलो नमस्कार. आज सकाळची सुरुवात झाली बरं का स्वयंपाकापासूनच, कारण साहेबांना बाहेरगावी जायचं होतं आणि सकाळी सकाळी त्यांना टिफिन पाहिजे होता. आणि म्हटलं माणसांची घाई माहीतच आहे, तर फक्त टिफिन झाला नाही म्हणून साहेब तसेच जायला नको म्हणून अगोदर स्वयंपाकच करून घेतला. त्यात आमचाही स्वयंपाक करून घेतला. भेंडीची भाजी केली, मोड आलेले होते तर ते पण परतून घेतले आणि पोळ्याही करून घेतल्या. त्यानंतर साहेबांचा टिफिन ठेवला, कारण त्यांचं आवरतच आलं होतं सगळं. आणि मग घेतले माझी रोजची कामं करायला. सगळे घर आवरून घेतले, सगळे साफसफाई केली आणि नंतर देवपूजा करायला घेतली आणि मस्त देवपूजा केली. सध्या ना झाडाला मस्त जास्वंदाची फुलं लागत आहेत, त्यामुळे देवपूजा करायला पण छान वाटते आणि देवाला पण भरपूर फुले मिळत आहेत. आणि मस्त मग देवपूजा ही झाली माझी. आणि त्यानंतर मग ना वल्लभला भेंडीची भाजी नको होती, त्यामुळं मग भेंडीची भाजी वल्लभला वैभवीसाठी ठेवली आणि वल्लभला परत एक भाजी करावी लागली. त्याला अशीच जुगाड पद्धतीची भाजी केली बरं का. मोड आलेले टाकले, टोमॅटो कांदा टाकला आणि तेच परतून घेतला. भांडे वगैरे करून घेतले होते, बेसिन स्वच्छ होतं आणि अशा मॅडम आमच्या किचन ओट्यावर बसवल्या होत्या रडत होत्या म्हणून. तर मॅडम आमच्या सरकत पार बेसिनमध्येच जाऊन बसल्या आणि मस्त अशी बेसिनमध्ये ती खेळत होती. आणि मस्त उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मस्त ती गार पाण्यामध्ये खेळत आहे, तर जाऊ द्या म्हटलं, खेळू द्या, ड्रेस बदलता येईल. पण परत हे बालपण येणार नाही किंवा हे दिवस येणार नाहीत, राहतील फक्त आठवणी. असा होता एकंदरीत माझा दिवस. बाय, पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.